मित्रांनो, 12 वर्षांचा एक मुलगा राजस्थानच्या बिकानेरमध्ये भुजिया बनवायला शिकतो आणि फक्त 2 पैसे प्रति किलोने विकतो. त्याला माहिती नसते की हेच भुजिया पुढे जाऊन अब्जावधींचा व्यवसाय उभारणार आहे. मित्रांनो, ही गोष्ट आहे भारतीय खाद्य बाजाराच्या वैविध्यपूर्ण आणि तीव्र स्पर्धेमध्ये एक भारतीय नाव यशाची नवीन शिखर गाठत असलेल्या हल्दीरामची. घर चालवण्यासाठी राजस्थानच्या बिकानेरमधील एका छोट्या मिठाईच्या दुकानापासून सुरू केलेला व्यवसाय आता एक आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनी बनली आहे. आज हल्दीरामचे मूल्य 9,000 कोटींपेक्षा जास्त असून त्यांचा व्यवसाय आता 80 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. हल्दीरामची यशोगाथा ही केवळ स्वतःची अचीवमेंट नाही तर अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. परंतु मित्रांनो, हल्दीरामचा हा प्रवास वाटतो तेवढा सोपा नव्हता. यामागे होती प्रचंड मेहनत, व्यवसाय धोरणे, आत्मविश्वास आणि अंतर्गत राजकारण. या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. गंगा बिशन अग्रवाल, ज्यांना हल्दीरामजी म्हणूनही ओळखले जाते, त्यांचा जन्म 1941 मध्ये राजस्थानमधील बिकानेर येथे झाला. 12व्या वर्षी बहुतेक मुले शाळेत जातात आणि खेळण्यात व्यस्त असतात. त्या वयात हल्दीराम आपल्या वडिलांच्या भुजियाच्या दुकानात कामाला लागले होते. हल्दीराम तिथे वेगवेगळे प्रयोग करायचे, पण भुजिया कसा बनवायचा हे शिकण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असत. त्यावेळी भुजियाला मागणी होती, त्यामुळे बाजारपेठेतील बहुतांश दुकानांमध्ये त्याची विक्री होत असते. परंतु प्रत्येक विक्रेत्याच्या भुजियाचा दर्जा आणि चव सारखीच होती, त्यामुळे स्पर्धा ही केवळ पैशांसाठी होती. हल्दीराम हा असा एकमेव व्यक्ती होता जो ना व्यवसायात समाधानी होता ना भुजियाच्या चवीने. त्याला असा भुजिया बनवायचा होता ज्याला बाजारात तोड नसेल. हे साध्य करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे पदार्थ वापरून भुजिया तयार करण्यास सुरुवात केली. बऱ्याच अयशस्वी प्रयत्नांनंतर बिकानेरच्या लोकांनी कधीही न चाखलेला भुजियाचा वेगळा प्रकार बनवण्यात ते यशस्वी झाले. हल्दीरामने जे 3 बदल घडवून आणले ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाचे नशीब बदलले. त्यांनी बेसन पिठाच्या ऐवजी मटकीच्या डाळीपासून भुजिया बनवायला सुरुवात केली. त्याची चव बदलून ती अधिक खुसखुशीत झाली. प्रत्येक विक्रेता आपली भुजिया 2 पैसे किलो या दराने विकत होता, पण हल्दीरामने त्यांचा दर 5 पैसे पर किलो असा ठेवला. यामुळे भुजिया खरेदीदारांच्या नजरेत एक प्रीमियम उत्पादन बनला. त्यांनी आपल्या भुजियाला बिकानेरच्या राजाचे नाव डोंगर सिंग वरून डोंगर सेव असे दिले. डोंगर सिंग आणि डोंगर सेव या दोघांमध्ये कोणताही संबंध नव्हता, पण या नावाने त्यांच्यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम केले आणि लोक विश्वास ठेवू लागले की ते एक प्रीमियम उत्पादन आहे. हल्दीरामचे डोंगर सेव लोकांमध्ये लोकप्रिय झाली आणि त्याची विक्री गगनाला भेटली. अशा प्रकारे हल्दीरामने आपला व्यवसाय सुरू केला जो आता त्यांच्या नावाने ओळखला जातो. मात्र ही केवळ सुरुवात होती. हल्दीरामच्या यशामागे दुसरा मास्टर माइंड म्हणजेच शिवकिशन अग्रवाल. शिवकिशन अग्रवाल हे हल्दीराम यांचे नातू होते. त्यावेळी 1960च्या दशकात अग्रवाल कुटुंबात 3 विभागात विभागले होते: बिकानेर, कोलकाता आणि नागपूर. कोलकाता आणि बिकानेर मध्ये त्यांचा व्यवसाय चांगला चालला होता, मात्र नागपुरात खूप संघर्ष करावा लागला. 1960च्या दशकात भुजियाला नागपुरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही मागणी नव्हती. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रीयन लोकांच्या खाण्याच्या सवयींबद्दल अधिक जाणून घेण्याचा निर्धार केला. त्यांनी मार्केट रिसर्च आयोजित करून संपूर्ण नागपूर मार्केटचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्यांना बाजारपेठेत 2 मोठ्या संधी मिळाल्या. महाराष्ट्रातील लोकांना फराळाचे विविध प्रकार माहीत नव्हते, त्यामुळे ते बाजारात नवीन स्नॅक्स आणू शकत. मिठाई बाजारात शुकशुकाट होता आणि मोजक्याच मिठाई बाजारात उपलब्ध होत्या. अशा प्रकारे त्यांनी लोकांना इतर मिठाईची ओळख करून देता आली. त्यांनी त्यांची आवडती काजू कतली बाजारात आणली. महाराष्ट्रातील लोकांसाठी ती नवीन असल्याने त्यांनी मोफत सॅम्पल देण्यास सुरुवात केली. या स्ट्रॅटेजीमुळे अवघ्या काही दिवसातच काजू कतली नागपुरात प्रसिद्ध झाली. लोकांना चव आवडली आणि विक्री नवीन उंची गाठू लागली. त्यानंतर त्यांनी बिकानेर आणि कोलकाता या ठिकाणच्या इतर अनेक मिठाई नागपुरात आणल्या. अशा प्रकारे त्यांनी 3 वर्षात त्यांची विक्री 400% वाढवली. काही वेळातच त्यांना समजले की नागपुरांना इडली आणि डोसा सारखे दक्षिण भारतीय फराळ आवडते. यामुळे त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी दक्षिण भारतीय रेस्टॉरंट चालू केले. मग त्यांनी मेनूमध्ये समोसा, कचोरी आणि छोले भटुरे यांसारखे नवीन स्नॅक्स देण्यास सुरुवात केली. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तपासले तर ते नागपूरच्या बाजारपेठेत दाखल झाले तेव्हा ते एक विचित्र दुकानदार होते जे लोकांना विचित्र उत्पादने विकत होते. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास नव्हता. म्हणून त्यांनी प्रथम मराठी लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांना आवडणारी उत्पादने विकून त्यांचा विश्वास जिंकला आणि नंतर त्यांनी स्वतःची उत्पादने सादर केली. अशा प्रकारे शिवकिशन अग्रवाल यांनी हल्दीरामच्या वाढीस हातभार लावला. त्यांच्या व्यवसायाला आणखी वर नेणारी व्यक्ती म्हणजे मनोहरलाल अग्रवाल. ते हल्दीरामचे विद्यमान अध्यक्ष आहेत. 1973 मध्ये जेव्हा ते हल्दीराम मध्ये रुजू झाले तेव्हा हल्दीरामची भारतात फक्त 3 दुकाने होती: कोलकाता, नागपूर आणि बिकानेर या ठिकाणी. मनोहरलाल अग्रवाल यांनी दिल्लीच्या चांदणी चौकात आणखी एक आउटलेट उघडले. व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांनी 2 प्रमुख धोरणे स्वीकारली जे गेम चेंजर ठरले. 1990च्या दशकात स्नॅक्स कंपन्या त्यांची उत्पादने कोणत्याही पॅकेजिंग शिवाय विकत होते. हल्दीराम ही भारतातील पहिली कंपनी होती जिने आपले स्नॅक्स पॅकेजिंग आणि डिस्प्लेला मोठे प्राधान्य दिले. मनोहरलाल अग्रवाल यांनी जिप पाउच, स्टँडी पाउच पॅकेजिंग आणि 4 लेअर स्ट्रक्चर अशा पॅकेजिंगसह मॉडर्न पॅकेजिंग पद्धती चालू केली. यामुळे त्यांची ब्रँड जागरूकता वाढली आणि ब्रँड लोकांमध्ये अधिक लोकप्रिय झाले. यामुळेच हल्दीराम गर्दीतून बाहेर उभा राहिला आणि हल्दीराम मिठाई आणि स्नॅक्स मध्ये एक प्रकारचे डेस्टिनी
टेन्शन बांधला। दुसरी रणनीती अशी होती की त्यांनी विविध शहरांमध्ये दुकाने उघडली। त्यांनी प्रथम सर्व प्रमुख शहरांना लक्ष केले आणि नंतर लहान शहरांकडेही ते गेले। संपूर्ण भारतात स्टोअर्स असल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली। लोकांना ब्रँडबद्दल अधिकाधिक माहिती मिळाली। या धोरणामुळे विक्री मोठ्या फरकाने वाढली आणि व्यवसाय संपूर्ण देशात पसरला।